लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 17वा हप्ता म्हणजेच कोणता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा नेमका कधी वाटप होणार आहे। सर्व लाडक्या ताईंची आतुरता लागली आहे की सर आम्हाला हा हप्ता कधी भेटणार आहे। सर आमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, मग आम्हाला सांगा की हा 17वा हप्ता कधी भेटणार आहे। या हप्त्यासाठी ई-केवायसी लागणार आहे का? आणि ज्या लाडक्या ताई अशा आहेत पती नाहीयेत वडील नाहीयेत त्यांना हा 17वा हप्ता भेटणार आहे का? या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आणि तुम्हाला एक महत्त्वाची अजून एक अपडेट देणार आहे, ती पण काळजी पूर्वक या व्हिडिओ मध्ये बघायची आहे। कारण की लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी लॉटरी देखील लागणार आहे। काय लॉटरी असणार आहे सगळ्या गोष्टी सांगतो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे। सगळ्यात पहिली एक गोष्ट तुम्हाला विचारत आहे ती म्हणजे तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि 16वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का? 16वा हप्ता जर भेटला असेल लाडक्या ताईंनो काळजी करू नका, 17वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे का हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार, तारीख काय असणार आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। काळजी करायची गरज नाहीये, कोणत्या तारखेला तुम्हाला वाटप सुरू होणार आहे सगळ्या गोष्टी सांगतो, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये। आणि त्याच्यानंतर बघा 17व्या हप्त्यास केवायसी लागणार का? बऱ्याच लाडक्यातांची केवायसी झालेली नाहीये, बऱ्याच लाडक्यातांची पहिली स्टेप कंप्लीट झाली आहे। ज्यांना पती नाहीयेत वडील नाहीयेत त्यांची पहिली स्टेप कंप्लीट झाली आहे। मग आता 17व्या हप्त्याचं जर वाटप सुरू झालं त्याच्या अगोदर तर हे 17व्या हप्त्याचं वाटप नेमकं कोणत्या तारखेला होणार आहे, या केवायसीचे लागणार आहे का नाही या सगळ्या गोष्टी सांगतो, काळजी करायची गरज नाहीये। पुन्हा केवायसी करण्यास फक्त 2 दिवस बाकी राहिलेत लाडक्या ताईंनो, ही गोष्ट लक्षात ठेवा। 2 दिवस फक्त तुम्हाला आता केवायसी साठी राहणार आहेत। आज आहे बघा या ठिकाणी 16 तारीख आहे, उद्या आहे 17 तारीख आणि 18 तारखेला तर शेवटच आहे, त्याच्यामुळे 18 तारखेची वाट बघायची नाहीये। 2 दिवसामध्ये किंवा आज आणि उद्याच फक्त ज्या लाडक्या त्यांची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी पूर्ण करून घ्यायचे। आणि ज्यांना पती नाहीयेत वडील नाहीयेत त्या पतीपासून दूर राहतात त्या लाडक्या ताईंना अजून ऑप्शन आलं नाहीये, त्या लाडक्या ताईंनी पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे। त्या लाडक्या ताईंनो तुम्ही पहिली स्टेप कंप्लीट केली आहे का? पटपट आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणीला लागणार लॉटरी, बघा हे मी बोलत नाहीये, TV9 ची बातमी तुम्हाला डायरेक्ट मी दाखवणार आहे। तर सर्वांना लॉटरी लागायला पाहिजे का? कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय, कारण की TV9 ची बातमी आहे, ही बातमी मी बोलत नाहीये, तुम्हाला डायरेक्ट पुराव्यासहित दाखवतो। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा। चला वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकं काय आहे बघा, TV9 ची ही बातमी आहे। TV9च्या बातमीमध्ये तुमच्या समोर दिसतंय की लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये, योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट। बघा आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला काही बोलत नाही, तुम्ही स्वतः वाचून घ्या। TV9 ची बातमी आहे, TV9च्या टीव्हीवर पण तुम्हाला या ठिकाणी ह्या न्यूज चॅनलवर पण ही बातमी आलेली पाहायला मिळेल। तर काय बातमी आहे, तर लाडक्या बहिणीला लागणार लॉटरी। आता लॉटरी म्हणलं की सगळ्या लाडक्या ताई आता खुश झाल्या असतील की, सगळ्या झाल्यात का खुश की सर आता लॉटरी लागणार आहे, म्हणजे नेमकं काय होणार आहे, कशामुळे लॉटरी लागणार आहे? आता एवढे 2-3 महिने 5 महिने 6 महिने झाले काय लॉटरी बिटरी काय लागली नाही, सर आनंदाची बातमी नंतर काय आली नाही, मग आता ही लॉटरी मध्येच का लागायला लागलीये? नेमकं TV9 काय सांगायले, कशामुळे सरकार कोणता निर्णय घेणार आहे, काय आम्हाला आनंदाची बातमी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी सांगतो लाडक्या ताईंनो, काळजी करू नका। बघा तुम्हाला आठवत असेल मी 2 ते 3 महिन्यापूर्वी एक गोष्ट सांगितली होती लाडक्या ताईंनो, निवडणुका आता जाहीर होणार आहेत आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतर तुम्हाला सरकार वेगवेगळ्या काय करत असतात, आनंदाच्या गोष्टी देत असतात। तर आता बघा सेम झालेलं आहे, तुम्हाला ही बातमी आज पाहायला मिळेल। त्यावेळेस तुम्हाला मी जे सांगितलं होतं आज तुम्हाला या ठिकाणी विश्वास पटला असेल, गुरुदत्त जे बोलतो ते भविष्यामध्ये सत्य होतं। तर लाडक्या ताईंनो बघा आता निवडणुका लागलेल्या आहेत, निवडणुकीच्या तारखा पण जाहीर झालेल्या आहेत आणि निवडणुका लागल्या की तुम्हाला सगळ्याला माहिती आहे सरकार आपल्याला काही ना काहीतरी या ठिकाणी काय करत असतं, आनंदाच्या बातम्या देत असतं। आणि पहिली आनंदाची बातमी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे ती म्हणजे लाडक्या ताईंनो यावेळी जी केवायसी असणार आहे, केवायसी तुम्ही जे केवायसी करतात त्या केवायसीला या ठिकाणी आता सरी या ठिकाणी असं होणार नाही की लगेच केवायसी लागू होणार। तुम्ही ऐकलं असेल शिथिलता येणार वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या याच गोष्टीत लाडक्या ताईंनो पहिली आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आहे की 17वा जो हप्ता असणार आहे आणि शक्यतो 18वा पण हप्ता, जर 18वा हप्ता जर तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या ते सगळं दाखवणार आहे, काळजी करू नका। त्याच्यामुळे गोष्ट सांगतोय, आनंदाची बातमी तुम्हाला आधी दाखवतोय, TV9 ची बातमी आहे। काय बातमी तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः या ठिकाणी वाचू शकता की बघा
राज्यामध्ये हे सगळं निवडणुका वगैरे लागलेल्या आहेत आतापर्यंत, आणि 2100 रुपयाचं आश्वासन पण या ठिकाणी सरकारने मागच्या वेळेस दिलं होतं. तुम्हाला सगळ्याला आठवत असेल लाडक्या बहिणींनो, सगळ्याला आठवतंय का लाडक्या बहिणींनो, मागच्या वेळेस ज्यावेळेस निवडणुका लागल्या होत्या, ज्यावेळेस या ठिकाणी सरकारने काय म्हणलं होतं की आम्ही आमचं जर सरकार आलं तर 2100 रुपये देऊ. असं सगळ्या लाडक्या ताईला असं वाटतंय का की 2100 रुपये भेटायला पाहिजेत? बऱ्याच लाडक्या ताई म्हणतील की सर आता खूप दिवस झाला, तर जवळजवळ 1 वर्ष होत आलं निवडणुका होऊन, आता तरी काय भेटायला पाहिजे, 2100 रुपये भेटायला पाहिजे. जवळजवळ 9-10 हप्ते असेच टाकू दिले सरकारने, आता तरी 2100 रुपये भेटायला पाहिजेत. कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय कमेंट बॉक्सवर सांगा की तुम्हाला वाटतंय का असं की आता सरकारने आपलं आश्वासन पूर्ण करायला पाहिजे आणि 2100 रुपये सुरू करायला पाहिजेत. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि कमेंट बॉक्स सांगायचं. आणि बघा, सरकारकडे परत मी एकदम मागणी करतोय, हा गुरुदादा परत मागणी करतोय, 2100 रुपये भले नका देऊ, पण सरसकट सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे द्या. ज्या लाडक्या ताईंना हप्ते थांबवले आहेत त्यांना पण हप्ते द्यायला सुरू करा. शेतकरी ताई आहेत त्यांना 500 रुपये भेटतात, त्याला कमीत कमी 1000 रुपये वाढून द्या, म्हणजे 1500, त्यांना 1500 रुपये द्या. अशा स्वरूपाची मागणी आपण सरकारकडे करत आहोत. 2100 रुपये आताच नाही दिले, ज्यावेळेस तुम्हाला वाटेल पुढच्या वेळेस 2100 द्या, पण आता तरी सरसकट सगळ्या लाडक्या ताईंना, सगळ्यात सुरुवातीला माहिती तुम्हाला 2,62,00,000 एवढा अर्ज आले होते, त्यापैकी 2,52,00,000 लाडक्या ताईंना पैसे भेटत होते. मग हळूहळू 52 लाखावरून कमी 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 होत बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. आणि केवायसी बाबत पण एक महत्वाची अपडेट आली बघा या ठिकाणी. बघा, अजूनही तब्बल 1.3 कोटी महिलांनी केवायसी केल्याचे नसल्याचे समोर आलेलं आहे. बघा, उद्या परवा शेवटची तारीख आहे, 18 नोव्हेंबर म्हणजे शेवटची तारीख, आणि जवळजवळ 1.3 कोटी, बघा बातमी आहे TV9ची, 1.3 कोटी लाडक्या ताई अजून पण बाकी आहेत. आता बरेच लाडक्या ताई म्हणतील की सर एवढ्या साऱ्या लाडक्या ताई बाकीत, मग नेमकं काय होणार? लाडक्या ताईंनो, आपण मागणी करत आहेत, काळजी करायची गरज नाही. सरकार 100% आणि लॉटरी म्हणजे नेमकं काय होणार आहे, तर सरकार शिथिलता देणार आहे, टेन्शन द्यायची गरज नाहीये, आणि सरकार लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही. ही आहे तुमची लॉटरी. म्हणजे लाडक्या बहिणींनो, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. ह्या जे निर्णय असणार आहेत, हे सगळे निर्णय या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आता ही बातमी तुम्ही स्वतः वाचून घ्या, याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत, पण तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतोय. आपली पहिली मागणी असणार आहे 12वा, 13वा, 14वा हप्ता ज्या लाडक्या ताईंना भेटला नव्हता, 4,500 रुपये त्यांना भेटायला पाहिजे. आता निवडणुका आल्यात, निवडणुका आल्यामुळे सरकार हे टाकणार म्हणजे टाकणार. म्हणजे आपण जर मागण्या केल्या तर, परत सांगतोय लाडक्या ताईंनो, आपण मागण्या स्ट्रॉंगपणे केल्या, पॉवरफुली स्ट्रॉंगपणे केल्या, तर नक्कीच सरकार आपल्या मागण्या पूर्ण करणार. आणि जर आपण शांत बसलो तर काही मागण्या पूर्ण होणार नाहीत. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. 12वा, 13वा, 14वा हप्ता भेटायला पाहिजे, ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे ती म्हणजे केवायसी करण्याचं अपडेटचं ऑप्शन यायला पाहिजे, ही दुसरी मागणी आहे. आणि तिसरी मागणी, ज्या लाडक्या ताईंना वजा केलं आहे, वगळण्यात आलं आहे, त्या लाडक्या ताईंना केवायसी परत एकदा चालू करून द्यावी आणि त्यांचं पुढे हप्ते चालू ठेवावेत. आता बघा, निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, आणि 2 डिसेंबरला मतदान असणार आहे आणि 3 डिसेंबरला मतमोजणी असणार आहे. आता हे तुम्हाला हे पण दाखवून देतो लाडक्या ताईंनो की हा जो हप्ता असणार आहे, कोणता 17वा हप्ता असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला ही अपडेट देत आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ लाडक्या ताईंनो, एकदम छान स्वरूपात तुम्हाला व्हिडिओ मी दाखवत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा, 17व्या हप्त्यास केवायसी लागणार का, तर तुम्हाला मी आता सांगितले 17व्या हप्त्याला केवायसी लागणार नाहीये. निवडणुका चालू आहेत, सरकार रिस्क घेणार नाहीये. 17वा हप्ता तुम्हाला केवायसी शिवाय भेटणार आहे. आता 18व्या हप्त्याला लागणार आहे का, ते पण तुम्हाला डायरेक्ट सांगून देतो लाडक्या ताईंनो, 18व्या हप्त्याला पण केवायसीची गरज लागणार नाही. 18वा पण हप्ता तुमच्या अकाउंटला येऊन जाईल, पण याच्या तारखा पण तुम्हाला मी सांगतोय लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. 17वा हप्ता तुम्हाला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेटण्याची खुशखबर तुम्हाला आता सांगतोय. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला गुड न्यूज भेटून जाईल, काळजी करायची गरज नाहीये. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 17वा हप्ता. आता तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला 16वा हप्ता भेटला आहे का? 16वा हप्ता भेटला असेल तर 100% लाडक्या ताईंनो, परत सांगतो 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार.
काळजी करायची गरज नाही, पण KYC करून घ्या. हे आत्ताच आता ह्या हप्त्याला लागली नाही तरी पुढे आपल्याला लागणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी KYC करून घ्या. आणि 18वा हप्ता लक्षात घ्या लाडक्यानो, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर गुड न्यूज आली तर काळजी करू नका, तुम्हाला 18वा हप्ता पण KYC शिवाय भेटणार आहे. म्हणजे बऱ्याच लाडक्या त्यांची KYC होत नाही, त्यांना पण गुड न्यूज भेटेल, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. खूप महत्वाची अपडेट तुम्हाला दिले. 17वा 18वा हप्ता तुम्हाला बिंदास्त राहा. परत सांगतोय, हा गुरुदादा तुमच्या सोबत आहे, बिंदास्त राहा. तुम्हाला मी सरकारकडे मागणी करतो आणि पत्र घेऊन पण मी आता अजून आमदार खासदार साहेबांकडे मी जाणार आहे. नगरसेवक असतील, कोण कोण जे मान्यवर असतील त्यांच्याकडे मी जाणार आहे. तुमच्यासाठी झटणार आहे, झगडणार आहे. फक्त सपोर्ट करायचा आहे, तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे, सहमत आहे लिहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री